तरी येते ना, मला साडी घ्यायला पैसे द्या ना जरा. हॅलो, अरे मी तुझ्याच फोनची वाट बघत होतो. अरे नको 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 नको, अरे माझ्या बायकोबद्दल काही बोलू नको तू यार. माझी बायको एक नंबर आहे यार माझी. तुला काय सांगायचं. अरे मी जेवण आण म्हणायच्या अगोदर जेवण आणून इथे ठेवते. मग आतापर्यंत तिने शॉपिंगला वगैरे मला सांग, कधी तिने लग्न झाल्यापासून कधी मला बोललीच नाही. शॉपिंगला घेऊन चला, नाही तर हे चला, नाही तर ते चला, कधी मला हे आणायचंय, मला ते घ्यायचं, अरे कधीच नाही एकदम. आता काय तुला सांगायचं. अरे अरे अशी बायको मिळायला भाग्य लागतं, भाग्य. काय तुला माहितीये, घरातलं सामान सुद्धा आणायला मला, अरे आतापर्यंत मला कधीच नाही बोलली की एखादं सामान संपलंय किंवा हे झालंय नाही तर ते झालंय, कधीच नाही. अरे कुठलीच गोष्ट तिने नाही मला आतापर्यंत मागितली. आणि मला सांग, घरातलं सामान संपल्यावर तरी कोण ना कोण मागेल, ते पण नाही तिने आतापर्यंत मला कधी मागितलं. म्हणजे विचार कर, काय आहे बायको एक नंबर. अगे अगं भूक लागली यार, जेवायला काय वाढते की नाही आज ग. अगं हा शीला, तुला काय सांगू, माझा नवरा, अगं माझा नवरा घरातलं सगळी कामं करतो, सगळं जेवण बनवतो आणि हाताने स्वतः वाढून घेतो जेवण. तुला काय सांगू, मला द्यायला लागत नाही, अजिबात द्यायला लागत नाही. आणि काय शॉपिंगला तर असेच 5-10 हजार रुपये असेच मला हातात देतो दर महिन्याला. चिडचिड अजिबात करत नाही बघ. खोटं तर बिलकुल बोलत नाही. हवे तेवढे किराणा माल भरायला पैसे देतो आणि शॉपिंगचं बोलशील तर काय सांगू तुला. अगं अजिबात कधी विचारत नाही की हे पैसे कुठे गेले, ते पैसे कुठे गेले, अजिबात नाही. एकदम मनमोकळा आहे की माझा नवरा, कपटे तर बिलकुलच नाही. नाही अगं एकदम चांगलं आहे माझं. क्यों हवा निकल गई ढूंढू.